हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ सर्वांची मी प्रार्थना. तर चला आता आहे ना शेजारच्या मावशी भालेराव मावशी ना त्यांची इथं सुवासनी जेवणाचा कार्यक्रम आहे. तर आता मग थोडीफार मी पण मदत करायला जाणार आहे त्यांच्याकडे. तर चल मला पण घरामधलं आवरायचं होतं तोपर्यंत मावशीनं त्यांचं घरामध्ये ना निम्मा स्वयंपाक पण बनवत आणलेला होता. तर आता इथे फक्त पुरणाच्या पोळ्या राहिलेल्या होत्या. त्यांनी बाकीचं सार गुळवणी सर्व काही बनवलेलं होतं. पापड्या कुरड्या सर्व काही तळून घेतलेल्या होत्या. तर मग मावशी बोलल्या तुझ्या हातानेच आता पुरणाच्या पोळ्या बनव. तर असं मग मी आता येथे पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी बसलेले आहे आणि मावशीनं आता उभ्यानंच आता भाजून पण घेत आहे. मावशीचं आणि त्यांचं आहे ना जेजूर, तुळजापूर हे देवदर्शनं झालेले आहे. त्यामुळे मग आता इथे मावशीने ना सुवासिनी जेवण्यासाठी मग मला बोलवलेलं होतं. तर त्यांना ना एक सुवासिनी पण जेव घालायची होती. तर ते तुळजापूरला पण गेलेले होते देवदर्शनासाठी. त्यांची कुलदैवत तुळजापूर आहे. तर त्यामुळे मग आता ते एक सुवासिनी जेव घालणार आहे. तर मग आता त्यांनी आता इथे पुरणाचा स्वयंपाक बनवलेला आहे. तर मग आता इथे छान असा पुरणाचा स्वयंपाक त्यांनी आता सर्व काही झालेलं होतं. मग मी आता इथे ना पुरणाच्या पोळ्या लाटून घेत आहे. छान अशा पुरणाच्या पोळ्या पण जमत होत्या. मावशींचं इतकं वय झालेलं आहे, पण मग मावशी काम खूप छान असं मावशींचं काम पण खूप छान असतं. आणि मग त्यानंतर येथे मावशी छान अशा पोळ्या भाजून घेत होते. तर आता येथे ना मी पण ताटं बनवून घेतलेले आहे. तर आता सर्व काही सार, भात, गुळवणी सर्व काही ताटांना लावून घेतलेलं आहे. आणि मग आता मी जेवायला बसले आणि मग मावशीने ना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तर एक सुवासिनी जेवण्यासाठी बसली की तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग त्यानंतर तिला जेवायला द्यायचं असतं. तर मग मावशीने आता इथे मला हळदी कुंकू लावून घेतला आणि ताटाला पण हळदी कुंकू लावलं. मग आता येथे त्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असल्यामुळे ना मग त्यांनी काय केलं ताटाचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर मला जेवायला सांगितलेलं होतं. तर मग येथे ना भाभी पण आलेल्या होत्या. तर त्यांची मावशीची जास्त ओळख आहे. तर मग भाभी पण आलेल्या होत्या. त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. मग त्यानंतर आम्हाला दोघींना पण त्यांनी ना जेवायला सांगितलं. तर मग आम्ही दोघी पण आता इथे जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. मावशी बोलल्या आधी तुम्ही जेवण करा मग त्यानंतर मी बसते. येथे आम्ही मग आता पहिल्यांदा मला जेवण करण्यासाठी सांगितले. तर मग आता येथे ना मी जेवण करायला बसलेले होते. मग जेवण झाल्यानंतर आहे ना मावशीने पण आता येथे ओटी भरून घेतलेली आहे. माझी हळदी कुंकू लावलं. मग त्यानंतर पीस, खोबऱ्याची वाटी, बांगड्या आणि मग गव्हाणेच ओटी भरून घेतलेली आहे. तर मग आता येथे त्यांनी ना सर्व काही ओटीमध्ये दिलं आणि मग छान असं आता गव्हाणेच ओटी भरून घेतलेली आहे. तर मग जे जे सुवासनीचं लेणं असतं ना ते मग ओटी भरायच्या वेळेस द्यायचं असतं. तर मग आता येथे मावशीनं गावानंच ओटी भरून घेतलेली आहे. तर मावशीचं इतकं वय आहे पण कामाला काही कमी नाही. तर त्या आहे ना सर्व काही घरातलं काम करत असतात. मग त्यानंतर आहे ना आमचं जेवण वगैरे झालं आणि मुलांसाठी ना गावामध्ये पिचकरी ते बघण्यासाठी गेलेलो होतो. दुसऱ्या दिवशी ना रंगपंचमी होती. तर आता येते त्यांना रंग उडवण्यासाठी मग पिचकरी घ्यायची होती दोघांना पण. तर शंभूला अशी ना वॉटर बॅग सारखी पिचकरी घेतलेली आहे आणि मग स्वराला पण आहे ना एक लांब मोठी पिचकरी घ्यायची होती. तर मग आता इथे शंभूला डेमो करून दाखवत होते चालू चालू आहे की नाही ते बघत होतो. तर मग ते छान अशी चालली मग आम्ही घेतली. मग त्यामध्ये ना पावडर कलर पण घेतलेले आहे आणि स्वरासाठी इतकी मोठी अशी पिचकरी घेतलेली आहे. मोठीच घेतली मग आणि छोटे छोटे बलून्स पण घेतलेले होते. तर भरपूर असं मुलांसाठी खरेदी केलेली होती. तर येथे बघा त्यांना घरी आलं नाही तर त्यांना असं झालं की कधी आम्ही रंगपंचमी खेळू. तर आता येथे ना मिस्टरांनी बादली भरून आणून दिली. तर मग चाललं होतं त्यांचंवालं पाणी उडवायचं काम. तर येथे बघा त्यांना खूप आनंद झालेला होता. रंगपंचमी दुसऱ्या दिवशी पण त्यांना आधीच आता हे घेतलं तर मुलांचं तर माहिती ना काही नवीन वस्तू घेतली म्हणजे त्यांना ते वापरून बघितलंच पाहिजेत आणि खेळून बघितलंच पाहिजेत असं असतं. तर येथे ते दोघांचीच रंगपंचमी चालू होती. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे रंगपंचमीच्या दिवसाचा. तर येथे बघा त्यांच्या दोघांचीच रंगपंचमी चाललेली होती आणि मुलांना काय लागत असतं छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आनंद असतो त्यांचा. तर मग आता येथे दोघांना पण आता येथे रंगपंचमी खेळण्यासाठी पाणीच दिलेलं होतं. काही कलर दिलेले नव्हते. कलरनं थोडंसं कसं नको इन्फेक्शन सारखं. तर त्यामुळे मग त्यांना काही कलर दिले नाही. आम्ही आणलेले होते पावडर कलर पण नाही खेळून दिले पावडर कलर पण. तर येथे पाण्याचंच रंगपंचमी खेळत होते. स्वरा बघा त्या मोठ्या मुलांसोबत रंगपंचमी खेळत होती. त्यांच्या मागे जाऊन पाणी उडवत होती.
तर आता येथे दोघांची पण रंगपंचमी चालू आहे. तर छान अशी रंगपंचमी खेळली. त्याने खूप एन्जॉय केला. तर शंभू छोटा असून तरी खूप छान आहे असं एन्जॉय केलेला आहे त्यांनी. आम्ही तर लहान असताना तर खूपच रंगपंचमी पूर्ण केसापासून खालीपर्यंत रंगानं ओलं होत होतं. तर आता येथे आता छोटे मुलं आहे त्यांना छान असा एन्जॉय करून दिला. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.